उदय सर. हा स्टार्ट करा. नमस्कार. श्रीकांत कुलकर्णी. आपल्याला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचं मॉड्यूलचं ट्रेनिंग आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी मी आमच्या जिल्ह्यातली मूळ नगरपालिका सिलेक्ट केलेली आहे. तर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसाठी आपल्याला पहिल्यांदा जर मॉड्यूलचे राईट्स जे आहेत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे ते राईट्स पहिल्यांदा युजरला कॉन्फिगर करून घ्यावे लागतील. त्याच्यानं म्हणजे स्टेप्स फॉर गो लाईव्ह या मॉड्यूलसाठी स्टेप्स फॉर गो लाईव्ह असे की पहिल्यांदा मॉड्यूल जे आहे ते मॉड्यूलचे राईट्स सगळ्यांना तुम्हाला द्यावे लागतील युजरनुसार. त्याच्यानंतर तुमची जी डिपार्टमेंटल हायरार्की आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची जी तुमची डिपार्टमेंटल हायरार्की आहे HOD क्लार्क्स किंवा तुमचं सॉलिड वेस्ट कलेक्ट करायला जाणारे किंवा घनकचरा व्यवस्थापनासाठी जे पण काय कर्मचारी आहेत त्यांचे सगळे लॉग इन बिगिन क्रिएट असायला पाहिजे. मॉड्यूलचे राईट्स जे आहेत ते सगळे दिलेले असायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपल्याला या मॉड्यूलसाठी लागणारी जी लुकअप्स आहेत ते सेट करायचे आणि हे प्री रिक्विजिट्स आहेत मॉड्यूल आपल्याला लाईव्ह करायचे. तर पहिल्यांदा मी दाखवतो की या मॉड्यूलचे राईट्स तुम्हाला कशातून म्हणजे कशा पद्धतीने द्यायचे. त्याच्यासाठी आपल्याला कॉमन कॉन्फिगरेशनमध्ये जायचं आहे. युजर रोल्समध्ये जायचं आहे. रोल्समध्ये गेल्यानंतर रोल मेनू मॅपिंगमध्ये जायचं आहे. रोल मेनू मॅपिंग मध्ये गेल्यानंतर ऍड वर क्लिक करायचं. जे आपण रोलला जे राईट्स द्यायचे तो रोल आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर खाली जे आपलं मॉड्यूल आहे सॉलिड वेस्टचं ते सॉलिड वेस्टचं मॉड्यूल आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मी इथं ऑलरेडी माझ्या नगरपालिकेत ऑलरेडी इथं राईट्स दिलेले आहेत. इथे सिलेक्ट ऑल वर क्लिक करून तुम्ही सेव्ह म्हणला की सगळं मॉड्यूलचे राईट्स जे हॅलो सर फायरची विसी होणार होती ती नंतर होणार आहे का? फायर मॉड्यूलचे रिशेड्यूल केली होती सर्व्हिस ती आता होणार नाही का सर? मग आपलं सेशन चालू आहे ना, म्हणजे याच्यानंतर होणार आहे का सर? म्हणजे त्यांना सांगायला बरं होईल सर फायरवाल्यांना. फायर आता हे केलं किती टाइम लागेल त्याच्यावर डिपेंड आहे. श्रीकांत सर कंटिन्यू. हा ठीक. तर अशा पद्धतीने आपण ज्या आपण रोलला या मॉड्यूलचे राईट्स द्यायचे ते राईट्स आपण इथून असाइन करू शकतो. त्याच्यानंतर या मॉड्यूलचे राईट्स दिल्यानंतर या मॉड्यूलचे रिलेटेड जे पण काय तुमचे डिपार्टमेंटल हायरार्की आहे त्यांचे सगळ्यांचे लॉग इन जे आहेत ते लॉग इन आपल्याला इथं क्रिएट करून घ्यायचे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसाठीचे, जी की मी ऑलरेडी इथे क्रिएट केलेले तरी तुम्हाला दाखवतोय. तर नगरपालिकेमध्ये इथं हर्षल माने म्हणून आहेत हेड ऑफ द डिपार्टमेंट आणि म्हणजे छोटी नगरपालिका आहे त्यामुळे इथं सॉलिड वेस्टचे जे बघतेत नगरपालिकेतर्फे ते स्वतः विभाग प्रमुख आहेत आणि ते सगळे बघतेत. आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला माहित असायला पाहिजे की बाबा हा सेकंड स्टेप ह्याच्यासाठी प्री रिक्विजिट्स मध्ये की बाबा ह्याची सगळी माहिती असायला पाहिजे की घनकचरा व्यवस्थापन नगरपालिकेद्वारे कसं केलं जातं. फॉर एक्झाम्पल त्याच्यासाठी तुमचे ULB चे एम्प्लॉई आहेत का कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर. नॉर्मली मी जितकं बघितलं त्याच्यामध्ये तर आपण कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर वेंडर आपण अलोकेट केलेले असतात आणि वेंडर थ्रूच आपण काम करून घेतो. त्याच्यानंतर पण त्याच्यासाठी हे सगळं बघण्यासाठी आपले जे विभाग प्रमुख आहेत आणि त्यांचे क्लर्क्स आहेत तरी पण म्हणजे त्यांचे सगळ्यांचे लॉग इन्स आपल्याला इथं क्रिएट करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नगरपालिकेच्या जी म्हणजे सॉलिड वेस्ट कलेक्शनसाठी ज्या गाड्या आहेत डंपर टिपर ही ती त्याची सगळी माहिती असणं, डिपार्टमेंटल हायरार्की कुठल्या पद्धतीने कामकाज बघितलं जातं ह्याची सगळी माहिती असणं हे सगळं अनिवार्य. देन वी कॅन स्टार्ट दी मॉड्यूल.
तर आपण राईट्स सगळे दिलेले आहेत. त्याच्यानंतर जी डिपार्टमेंटल हायरार्की आहे ती डिपार्टमेंटल हायरार्की आपण इथं क्रिएट केलेली आहे. आता आपण डायरेक्ट मॉड्यूलला सुरू करू. मॉड्यूलला सुरू करायसाठी मॉड्यूलला सुरू करायच्या अगोदर आपल्याला कॉमन मास्टर्स मध्ये जायचं आहे आणि कॉमन मास्टर्स मध्ये जाऊन पहिल्यांदा आपल्याला सॉरी ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आता हे झालंय प्री रिक्विजिट्स. त्याच्यानंतर आपल्याला या मॉड्यूलसाठीचा एक जो लुकअप आहे तो लुकअप आपल्याला कॉन्फिगर करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये जायचं. कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये लुकअप मध्ये जायचं. लुकअप मध्ये लुकअप डिटेल्स म्हणून आहे. तर या मॉड्यूलसाठी लागणारा जो लुकअप आहे तो SWZ म्हणून आहे. तो आपल्याला इथं ULB लेवलला तुम्हाला इथं कॉन्फिगर करायचा आहे. बाकीचे जे लुकअप्स आहेत ते सगळे स्टेट लेवलला वरती कॉन्फिगर करून दिलेले आहेत. आपल्याला फक्त ULB लेवलला एकच लुकअप या मॉड्यूलसाठी कॉन्फिगर करायचा तो म्हणजे SWZ म्हणजे सॉलिड वेस्टचे जी वार्ड आणि झोन आहेत तुमचे कलेक्शनचे, तर ती वार्ड आणि झोन इथं तुम्हाला ही करायचे. त्याच्यासाठीचा लुकअप आपल्याला इथं कॉन्फिगर करायचा आहे. तर इथं कसं आहे, इथं वार्ड आणि झोनच आहेत या नगरपालिकेचे. जसं सेम आपलं प्रॉपर्टीमध्ये जसं यांचं वार्ड आणि झोन असतं सेम तसंच आहे इथं सुद्धा. तर मी इथं लुकअप डिटेल्स मध्ये त्याचे वॉर्ड आणि झोन्स टाकलेले आहेत. त्याच्यानंतर सेम लुकअप हायरार्किकल मध्ये जायचं आपल्याला आणि जी काय संबंधित वार्ड आणि झोन असतील त्याची लुकअप हायरार्किकल मध्ये एंट्री करायची लुकअप डिटेल्स मध्ये टाकून झाल्यानंतर. तर ही जे कोणते वॉर्ड आहेत ते वॉर्डची पहिल्यांदा आपल्याला इथं एंट्री करायची आहे. हे वॉर्ड आहेत ते मी टाकलेले आहेत. त्याच्यानंतर जे संबंधित झोन आहेत त्याची सुद्धा मॅपिंग आपल्याला इथं करायची आहे. अशा पद्धतीने ज्या त्या नगरपालिका वाईज तुमच्या इथं जसं आता इथं असं स्ट्रक्चर डिपेंड आहे म्हणून ना तुमच्या नगरपालिकेत नुसतं म्हणजे लोक तुमच्या इथं नुसतं ULBचं नाव असू शकतं आणि त्याच्यानंतर एरियाचे नाव असू शकतात किंवा नुसतेच वार्ड असू शकते, नुसतेच झोन असू शकते. जसं काय म्हणजे आता शेवटी इथलं यांचं कसं आहे वॉर्ड आहेत नुसते आणि बाकीचे जे झोन आहेत ती सगळे म्हणजे एरियाचे नावं दिलेत आणि त्यानुसार जी गार्बेज कलेक्शन आहे किंवा सॉलिड वेस्ट कलेक्शन आहे ती केलं जातं. तुमच्या इथं ज्या पद्धतीने याचं वर्किंग आहे किंवा जसं तुमच्या इथं आहे त्या पद्धतीने तुम्ही याचा मॅपिंग करू शकता. आता एवढं सगळं झाल्यानंतर हे रिक्वायर्ड लुकअप्स होते. ते लुकअप्स मी तुम्हाला दाखवले, एकच होता. त्याच्यानंतर आपल्याला आता कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये जायचं आहे. कॉमन कॉन्फिगरेशन्स मध्ये अदर्स मध्ये जायचं आहे इथं आणि त्याच्यानंतर जो वेंडर मास्टर आहे तो वेंडर मास्टर पहिल्यांदा इथं आपल्याला ऍड करायचा आहे की बाबा नगरपालिकेसाठी जी कोण गार्बेजचं कलेक्शन करतात ती वेंडर कोण आहे त्या वेंडरचे आपल्याला ते इन्फॉर्मेशन ऍड करायचे. त्यासाठी मी पहिल्यांदा वेंडर मास्टर मध्ये गेलो. वेंडर मास्टर मध्ये वेंडर आहे त्याचे आपल्याला डिटेल्स इथं ऍड करायचे. तर यांनी आता कसं आहे वेंडर आपल्याला इथं तुम्ही काय पण घेऊ शकता बाबा म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आहे हे ते आपल्याला सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड करते आणि त्यामुळे आपण इथं मी इथं सर्व्हिस म्हणजे सप्लायर म्हणून घेतलंय आणि त्याच्यानंतर एक वेंडरचं नाव मी इथं घेतोय की नगरपालिकेने यादी दिली त्यानुसार मी इथं त्याचं नाव घेतोय पूनम रोडवेज नावाने आणि त्याच्यानंतर आपलं जे डिपार्टमेंट आहे सॉलिड वेस्टचं ते सॉलिड वेस्टचं डिपार्टमेंट आपण इथं घेतोय. बाकीचा डेटा मॅन्डेटरी नाही आहे, जेवढा स्टार मार्क आहे तेवढंच इथं भरणं अपेक्षित आहे. तर मी इथं सप्लायर म्हणून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर वेंडरचं जे नाव आहे ते इथं ऍड केलेलं आहे.
तर आपल्याला कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये अदर्स मध्ये पहिल्यांदा वेंडर मास्टर आपल्याला ऍड करायचा आहे. त्याच्यानंतर सेकंड स्टेज मध्ये पण परत कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये जायचं आहे आपल्याला. कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये आदर्स मध्ये जायचं आहे आणि आदर्स मध्ये गेल्यानंतर सेम इथं वेंडर मास्टरच्याच खाली वेंडर कॉन्ट्रॅक्ट मास्टर आहे. आता हा जो वेंडर आहे त्याच्याबरोबर जी काय कॉन्ट्रॅक्ट नगरपालिकेने जी काय साईन केलेलं आहे किंवा आपलं जी कॉन्ट्रॅक्ट त्याच्याबरोबर जे ठरलेलं आहे ते कॉन्ट्रॅक्टची डिटेल्स आपल्याला इथं टाकायचे. आता मी नवीनच वेंडर ऍड केला त्यामुळे मी त्याच्या इथं कॉन्ट्रॅक्ट डिटेल्स पण तुम्हाला नवीन टाकून दाखवतो. त्याच्यासाठी ऍड बटनावर क्लिक करायचं आहे. ऍड बटनावर क्लिक केल्यानंतर पूनम रोडवेज मी जी काय असेल ते इथे घेतलंय. त्याच्यानंतर जो काय कॉन्टॅक्ट नंबर असेल तो कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला इथे घ्यायचा आहे. कॉन्ट्रॅक्ट जे डेट आजपासूनचे म्हणून मी आजपासून जे इथे घेतो कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम डेट 23च घेतलेले आहे. आता कॉन्ट्रॅक्ट टू डेट मध्ये इथं मी कधीपर्यंत व्हॅलिड 23 पर्यंत आहे म्हणून मी 31/12/2026 इथपर्यंतच मी हे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बियाणा आपण सिक्युरिटी डिपॉझिट काय ठेवून घेत असेल तर ते सिक्युरिटी डिपॉझिट इथं हे करायचं आहे. नंतर सदर वेंडर कडून आपण कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस घेणार आहे तर म्हणजे वेस्टचं जी कलेक्शन आहे ती वेस्टचं कलेक्शन करून घेणार आहे, डिस्पोजल करून घेणार आहे, बाकीच्या इतर काय सर्व्हिस असतील तर ते घेणार आहे, सेग्रिगेशन, ट्रान्सपोर्टेशन आणि वेस्ट ट्रीटमेंट सगळ्याच आपण सर्व्हिसेस घेणार आहे. त्यामुळे इथं ते सगळे घ्यायचेत. आणि त्याच्यानंतर पेमेंट टाईप मध्ये काय काय कशासाठी तर डिस्पोजल ऑफ वेस्ट आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट अमाऊंट जी काय असेल ठरलेली ती कॉन्ट्रॅक्ट अमाऊंट आपण इथं घेऊ शकतो. 1 2 3 4 5 ठीक आहे. आणि रिमार्क्स इथं आपल्याला टाकायचे. अशा पद्धतीने पहिल्यांदा वेंडर मास्टर ऍड करायचा आहे. त्याच्यानंतर वेंडर कॉन्ट्रॅक्ट मास्टर ऍड करायचा आहे. दोन्ही पण जे आहे ते ह्याच्यामध्येच टाकायचं आपल्याला कॉमन कॉन्फिगरेशन मध्येच टाकायचं आहे. आतापर्यंत आपण फक्त प्री मध्ये होतो ही सगळं टाकल्यानंतर आता आपण ऍक्च्युअल मध्ये मॉड्यूलला जे आहे ते स्टार्ट करतोय. तर मॉड्यूल स्टार्ट करताना पहिल्यांदा आपल्याला आता इथं जायचं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये गेल्यानंतर आपल्याला जायचं मास्टर्स मध्ये. मास्टर्स मध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला टाकायचं आहे व्हेकल मास्टर. तर व्हेकल मास्टर मध्ये ज्या पण नफाच्या गाड्या आहेत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसाठी किंवा घनकचरा व्यवस्थापनासाठी त्याची आपल्याला इथं एंट्री करायची. कशामध्ये तर व्हेकल मास्टर मध्ये. व्हेकल मास्टरला मी इथं क्लिक केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता व्हेकलची जी इन्फॉर्मेशन आहे ती ऍड करायसाठी मी इथं ऍड बटनावर क्लिक करत आहे. तर एवढ्या प्रकारच्या व्हेकल्स आपल्याला इथे दिलेत. घंटा गाडी, कॉम्प्रेटर, बकेट ही ती आणि त्याच्यानंतर किंवा डंपर. तर मी इथं आता डंपर घेतोय. त्याच्यानंतर जो काय त्याचा नंबर असेल रजिस्ट्रेशनचा तो जी काय नंबर असेल तो घ्यायचा. त्याच्यानंतर इंजिन नंबर जी काय असेल ती इंजिन नंबर इथं आपल्याला टाकायचा आहे. त्याच्यानंतर चॅसी नंबर जी काय असेल तो आपल्याला इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर कॅपॅसिटी म्हणजे गार्बेज कलेक्ट करायची कॅपॅसिटी किती ती टाकायची. 10,000 टन मी टाकतो. सदर व्हेकल ऑपरेट करायसाठी किती माणसं गरजेचे आहेत ती इथं टाकायचे. 2 3 किती असेल ते. त्याच्यानंतर त्याचं जी काय मेक असेल तो मेक आपल्याला इथं टाकायचा आहे. तर व्हेकलचा आपल्याला जे हे आहे फोटो आहे
तो इमेज आपल्याला इमेज इथं टाकायचे. त्यासाठी ब्राउज केलं. ब्राउज केल्यानंतर जी काही इमेज असेल ती इमेज आपल्याला इथं अटॅच करायची. स्टँडर्ड वेट बीट टाकायचे असले तर टाकू शकता. ही काय मॅन्डेटरी डेटा नाही आहे. त्याच्यानंतर परत इथं ॲडवर क्लिक करायचं आहे. या व्हेकलचे जे इन्शुरन्सचे जे डिटेल्स आहेत ते इन्शुरन्सचे डिटेल इथं आपल्याला टाकायचे. इन्शुरन्सचा जो नंबर आहे तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर इन्शुरन्स व्हॅलिड फ्रॉम डेट इथं टाकायचे. त्याच्यानंतर इन्शुरन्स प्रोव्हायडर कुणाकडनं टाकलं घेतलं त्यांचं नाव, कुठल्या कंपनीचा इन्शुरन्स होता त्याचं नाव आपल्याला इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर इन्शुरन्स डेट फ्रॉम डेट आणि त्याच्यानंतर टू डेट. तर मी डिसेंबरची घेतो 31 पर्यंतची घेतो. त्याच्यानंतर कुणाकडनं घेतला तर प्रायव्हेट म्हणजे कोण असेल एजंट त्याच्याकडनं घेतलं, त्यामध्ये मी प्रायव्हेट एजंट म्हणून पण टाकू शकतो. आणि त्याच्यानंतर सेव्ह म्हणायचं आहे आणि परत आपल्याला इथं फुल इन्फॉर्मेशन जे ओनरशिप इथं स्टार मार्क मेंडेटरी जे असलेला डेटा ती भरायचा राहिला होता माझ्याकडून इथं. तर व्हेकलचे ओनरशिप आपल्याला इथं टाकायचे. म्हणजे व्हेकल पण त्याच वेंडरच आहे का नगरपालिकेच्या मालकीचा आहे. तर शक्यतो इथे ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या नगरपालिकेच्या मालकीच्या फक्त ऑपरेट करायसाठी माणसं. त्यामुळे मी इथं व्हेकलची जी ओनरशिप आहे ती ओनर बाय ULB टाकलेली. आणि त्याच्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक केलं. ही डेटा आपला भरायचा राहिलेला आहे याच्यामध्ये. तर ULB त्याच्यासाठीचा जी ULB कॉन्टॅक्ट पर्सन आहे तो आपल्याला इथं टाकायचा आहे. भरायचं राहिलं माझ्याकडनं. हर्षल माने म्हणून इथले HOD ती घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांचं डिपार्टमेंट आहे ते घेतलेलं आहे. ईमेल ID घेतलाय. मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे. ही परचेसचे डिटेल्स आहेत ऍक्च्युली. आता ही व्हेकल परचेस कधी केलं ती, तर व्हेकल परचेसला पण मी आजची डेट टाकत आहे. व्हेकल परचेसची किंमत काय होती, 10 लाख रुपये टाकलेली आहे. त्यानंतर डिस्क्रिप्शन टाकायचं असलं तर इयर ऑफ परचेस 2026 कुणाकडून परचेस केलं, त्यामध्ये प्रायव्हेट फर्म किंवा कंपनी जी काय असेल ती तुम्ही तर टाकू शकता. त्याच्यानंतर येस, डेटा सेव्ह सक्सेसफुली. आपला जे डेटा आहे तो सक्सेसफुली इथं सेव्ह झालेला आहे. अशा पद्धतीने नगरपालिकेकडं जी पण काय हे असतील व्हेकल्स असतील त्या व्हेकल्सची एंट्री आपल्याला इथं व्हेकल मास्टर्समध्ये पहिल्यांदा करून घ्यायचे. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मास्टर्समध्ये व्हेकल मास्टर टाकून झाल्यानंतर आपल्याला पुढची जी एंट्री करायची आहे ती आहे वेंडर रिसोर्स डिटेल. आता ज्याच्याकडं ते सॉलिड वेस्टचा ठेका आहे तर त्या कोण ठेकेदार आहे आणि त्याचे किती कर्मचारी नगरपालिकेसाठी काम करतात त्याचे आपल्याला इथं वेंडर रिसोर्स डिटेल्स मध्ये त्याची इन्फॉर्मेशन पहिल्यांदा फिल करायची. ही मी ऑलरेडी 2 टाकले होते एम्प्लॉई. आता मी नवीन ऍड करतो इथं दाखवायसाठी. ऍड वर क्लिक केलं. वर क्लिक केल्यानंतर बाबा पूनम रोडवेजसाठी काम करते. त्याचा जो कॉन्ट्रॅक्ट नंबर आहे तो कॉन्ट्रॅक्ट नंबर सगळा येते इथं. फ्रॉम डेट टू डेट येते कॉन्ट्रॅक्टरची. त्याच्यानंतर इथं ऍड करायचं कोणते कोणते रिसोर्स आहेत तर त्याच्यानंतर त्यांचं जे काय ॲड्रेस आहे ती आपल्याला इथं टाकायचा आहे. ईमेल ID जो आहे तो टाकायचा आहे. कॉन्टॅक्ट नंबर जी काय असेल कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे.
सर्व्हिसेस कधीपासून कधीपर्यंत हे जे ॲप्लिकेबल आहेत, किती दिवस आपल्यासाठी काम करणार आहे ते आपल्याला इथं टाकायचं आहे, सेव्ह करायचं आहे. एक असेल ते एक, दोन असतील दोन, 4, 5 म्हणजे जितके पण जण असतील तितकं तुम्ही ऍड करू शकता, प्रॉब्लेम. आणि इथे सेव्ह करायचं. अशा पद्धतीने वेंडर रिसोर्स डिटेल्स जे आहेत ते टाकायचे. वेंडर रिसोर्स डिटेल्स मध्ये लक्षात आलं ना, किंवा कुठला वेंडर आहे आणि त्याचे किती मजूर आपल्या इथं घनकचरा व्यवस्थापनासाठी काम करणार आहेत त्यांची एंट्री आपल्याला इथं वेंडर रिसोर्स डिटेल्स मध्ये करायचे. त्याच्यानंतर आपल्याला परत सेकंड स्टेप मध्ये आपल्याला परत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये जायचं आहे आणि मास्टर्स मध्ये जायचं आहे. मास्टर्स मध्ये गेल्यानंतर कलेक्शनची जे एंट्री पॉइंट्स आहेत, जिथनं आपण म्हणजे वेस्ट गोळा करतो, ते कलेक्शनची जी एंट्री पॉइंट्स आहेत त्याचे डिटेल्स आपल्याला इथं टाकायचे. तर मी इथं नवीन एंट्री करायसाठी ऍड वर क्लिक करत आहे. ऍड वर क्लिक करायचं आपल्याला कलेक्शन एंट्री पॉइंट इन्फॉर्मेशन टाकायसाठी. जी काय नाव असेल एरियाचं किंवा लोकॅलिटीचं किंवा कलेक्शन पॉईंट्स जे काय नाव असेल ते टाकायचं. कुठल्या वॉर्ड आणि कुठल्या झोन मधला एंट्री पॉइंट आहे ती टाकायसाठी मी वॉर्ड एक घेतो आणि त्याच्यानंतर वॉर्ड एक रामनगर म्हणून घेतो. त्याच्यानंतर लोकेशन, त्याचं जे काय असेल ते लोकेशन घ्यायचं आहे. त्याचे जिओ कोऑर्डिनेट्स सिलेक्ट करायचे आहेत आपल्याला इथं. जिओ कोऑर्डिनेट करून सेट करायचं आहे, ऍड म्हणायचं आहे. त्याच्यानंतर जे बिन डिटेल्स असते ते बिन डिटेल्स आपल्याला इथं ऍड करायचे. त्याच्यानंतर RFID म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी ID जर असतील तर ते पण इथं ऍड करायचं आहे आणि त्याच्यानंतर जस्ट सेव्ह करायचं आहे आणि परत सेव्ह करायचं. अशा पद्धतीने तुमचे जेवढे पण काय कलेक्शनचे एंट्री पॉइंट्स असतील, इथनं आपण गार्बेज कलेक्ट करतो, ते कलेक्शन एंट्री पॉइंटची आपल्याला इथं एंट्री करायची. कलेक्शन एंट्री पॉइंट्सची एंट्री करून झाल्यानंतर परत आपल्याला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे, मास्टर्समध्ये जायचं आहे आणि त्याच्यानंतर कलेक्शन पॉईंट डिटेल्स जे आहेत ती कलेक्शन पॉईंट डिटेल्स आपल्याला इथं टाकायची. तर कलेक्शन पॉईंट डिटेल्समध्ये कशा प्रकारची गार्बेज आपण इथनं सिलेक्ट करणार आहे त्याचं बायफर्गेशन आपल्याला इथं टाकायचं आहे. त्याच्यासाठी कलेक्शन पॉईंट डिटेल्समध्ये जायचं आहे, ॲडवर क्लिक करायचं आहे. किती झाले? कलेक्शन काय विषय? कलेक्शन पॉईंट डिटेल्सला क्लिक केल्यानंतर इथं कलेक्शन पॉईंट दिसते, आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर पिन होते, त्याच्यानंतर
सर आवाज नाही येत आहे. हॅलो, आवाज येतोय आता? हॅलो हॅलो. येतोय. हा हा सर ते येत आहे. आवाज येतोय. हा म्यूट वरही पडलं होतं. येतोय. हा तर डम्पिंग ग्राउंड्स मध्ये जायचं आपल्याला. पहिल्यांदा मास्टर्स मध्ये कलेक्शन पॉईंट बघितले, कलेक्शन पॉईंटची एंट्री केली, त्याच्यानंतर पॉईंटचे डिटेल्स टाकले. त्याच्यानंतर आता आपण डम्पिंग ग्राउंडची जी डम्पिंग ग्राउंडची आपण इथं एंट्री करतो. तर मी इथं डम्पिंग ग्राउंडचं नाव टाकतो, न्यू डम्पिंग ग्राउंड म्हणून. त्याच्यानंतर जे काय ऍड्रेस असेल ते ऍड्रेस आपल्याला इथं टाकायचा आहे. स्क्वेअर फूट मध्ये किती त्याचा एरिया आहे ती स्क्वेअर फूट मध्ये डम्पिंग ग्राउंडचा टाकायचा आहे. कपॅसिटी त्याची किती आहे, 3, 4, 5 लाख ती टाकायची. त्याच्यानंतर कुठल्या जो आपण इथं घेणार आहे, तर म्हणजे गार्बेज जी करणार आहे ते आपल्याला इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर लोकेशन, जिओ कोऑर्डिनेट्स आपलं लोकेशन इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर त्याचे जिओ कोऑर्डिनेट्स जे आहेत ती जिओ कोऑर्डिनेट्स आपल्याला इथं सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर डम्पिंग ग्राउंड आणि प्रोसेसिंग म्हणजे गार्बेजचं प्रोसेसिंग दोन्ही पण केलं जातं का, आता इथं केलं जातं डम्पिंग ग्राउंड आणि प्रोसेसिंग साईट दोन्ही म्हणजे वेगळ्या नाही आहेत, म्हणजे एकत्रच आहेत. त्यामुळे मग मी इथं डम्पिंग ग्राउंडला इथं क्लिक करतो आणि प्रोसेसिंग साईट पण तीच आहे. त्याच्यानंतर कुठल्या प्रकारचं वेस्ट जे आहेत सिलेक्ट, दोन्ही टाईपचं वेस्ट सिलेक्ट करतो. त्यामुळे ड्राय आणि वेट वेस्ट दोन्ही पण मी सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये कुठल्या प्रकारचे हाऊसहोल्ड्स असू दे, मार्केट वेस्ट असू दे, त्याच्यानंतर स्लॉटर हाऊसेस असू दे, इंडस्ट्रियल वेस्ट असू दे, सगळ्याचंच डम्पिंग आपण इथे करतो. त्यामुळं सब टाईप पण सिलेक्ट केलेलं आहे. इज डम्पिंग ग्राउंड आणि थोडं क्वेश्चनर्स आहेत, तर त्याचे आपल्याला म्हणजे इन्फॉर्मेशन फिल करायचे. इज डम्पिंग ग्राउंड अँड प्रोसेसिंग साईट्स आर डिफरंट, नो एकत्रच आहे. त्यामुळे इथं मी हे केलंय. नगरपालिकेची ओनरशिप आहे का डम्पिंग ग्राउंडची, यस नगरपालिकेच्या म्हणजे मालकीचं आहे. त्याच्यानंतर इज एमपीसीबी ऑथोरायझेशन रिक्वायर्ड, एमपीसीबीचं ऑथोरायझेशन आहे का, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाचं एमपीसीबीचं ऑथोरायझेशन आहे का, तर आहे. त्यामुळे मी इथं येस म्हणलेलं आहे आणि त्याच्यानंतर जस्ट सेव्ह केलेलं आहे. तर अशा पद्धतीने जी पण काही तुमचे डम्पिंग ग्राउंड्स आहेत ते डम्पिंग ग्राउंडचा डेटा आपल्याला इथं टाकायचा. डम्पिंग ग्राउंडची एंट्री करून झाल्यानंतर परत आपल्याला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे, मास्टरमध्ये जायचं आहे आणि त्याच्यानंतर पॉप्युलेशन मास्टर ज्या पण एरियातून आपण गार्बेज सिलेक्ट करतोय किंवा वेस्ट सिलेक्ट करतोय, तर जसे आपले कलेक्शन एंट्री पॉईंट्स असतात त्याच्यानुसार बाबा त्या एरियाचे अंदाजे किंवा सेन्ससनुसार पॉप्युलेशन किती आहे याचे आपल्याला पॉप्युलेशन मास्टरमध्ये आपल्याला इथे एंट्री करायची आहे. तर त्यासाठी मी पॉप्युलेशन मास्टरमध्ये जातोय आणि त्याच्यानंतर इथं ॲडवर क्लिक केलंय. ॲडवर क्लिक केल्यानंतर मी आता कलेक्शन पॉईंट एंट्री वॉर्ड 2 साठी केली होती, वॉर्ड 1 साठी केली होती रामनगरसाठी, तर तोच वॉर्ड आणि झोन मी सिलेक्ट करतोय. त्याच्यानंतर पॉप्युलेशन जी तिथली किती आहे, 1, 2, 3, 1000, 10,000 जी काय असेल ती कोणत्या गणनेनुसार आहे इथं टाकायचं आहे, कुठल्या सेन्ससनुसार आहे ते इयर सिलेक्ट करायचं आहे. सोसायटीचं नाव आणि गार्बेज टू बी कलेक्टेड अंदाजे टू एस्टिमेटेड किती आहे, जर टाकायचं असलं तर टाका, नसेल तर काय गरज नाही, मॅन्डेटरी नाही. अशा पद्धतीने जे पॉप्युलेशन मास्टर आहे ते पॉप्युलेशन मास्टरची आपल्याला इथं एंट्री करायची. पॉप्युलेशन मास्टरची एंट्री करून झाल्यानंतर नफाच्या गाड्या जिथं आपण म्हणजे पॉप्युलेशन ऑलरेडी बरं ओके, याच्यासाठी ऑलरेडी वॉर्ड 1 साठी हे केलेलं आहे. तर विशालनगर करतो.
ठीक आहे. मी जेवढे पण आहेत वॉर्डन झोन ते पॉप्युलेशनच्या एंट्री इथं म्हणजे पॉप्युलेशन मास्टर भरलेला आहे, त्यामुळे काय हे नाही, त्याच्या एंट्री करून झालेलं आहे. इथे दिसतंय वॉर्ड 1-2 साठी सगळ्यांसाठी. तर अशा पद्धतीने पॉप्युलेशन मास्टरची आपल्याला इथे एंट्री करायची आहे. त्याच्यानंतर परत मास्टर्स मध्ये जायचं आहे आणि नपाय गाडा जिथं पण जे आपण पेट्रोल पंपावर आपण पेट्रोल किंवा डिझेल भरते त्यांनी, तर तिथल्या रिफिलिंग पंप स्टेशनची आपल्याला इथे एंट्री करायची. त्यासाठी मास्टर्स मध्ये जाऊन रिफिलिंग पंप स्टेशन्सला क्लिक करायचं आहे. Yes. आता हे 2 पेट्रोल पंप मी ऑलरेडी इथे भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम टाकलेले आहेत. तर आपल्याला इथं रिफिलिंग पंप स्टेशन जे आहे ते रिफिलिंग पंप स्टेशनची इथं नावं टाकायची आहे. समजा नंतर मोहोळ, नाव घेतलेलं आहे, लोकेशन घेतलेलं आहे, कोऑर्डिनेट्स जे आहेत ती घेतलेले आहेत. शेखर तिकडे बाहेर येऊन बोलावं. यानंतर पेट्रोल पंपचे जे टाईप आहे इंडियन, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, तर इंडियन पंप म्हणून मी घेतलाय, ॲड म्हणलेला आहे. त्यानंतर टाईप ऑफ फ्लुइल काय भरतो इथनं आपण ती सिलेक्ट करायचं आहे. डिझेल लिटर्समध्ये असते म्हणून लिटर्स, क्वांटिटी किती, रिमार्क्स काय टाकायचे असले तर, आणि त्याच्यानंतर सेव्ह करायचं. अशा पद्धतीने जे आपले रिफिलिंग स्टेशन्स आहेत त्या रिफिलिंग स्टेशनची पंप माहिती. स्टेशनची कॅपॅसिटी कसं काय टाकायची आपण? हॅलो, पंप स्टेशनची लिटर मध्ये कॅपॅसिटी आपण कसं टाकणार? नाही नाही, ही सर म्हणजे किती पेट्रोल किंवा डिझेल भरायचं ही म्हणताय तुम्ही? नाही कसं नाही, आता पंप स्टेशन डिटेल्स जे भरतोय आपण तिथं हा. आपण लिटर्स मध्ये टाकतोय ना, जे काय व्हॉल्यूम टाकायचं समजा तिथं क्वांटिटी. हा. मग आता क्वांटिटी कशाची आहे, आता याचा काय रेफरन्स आहे? ते नगरपालिका ज्या वेळेस पण त्यांचे जी सगळे जी गार्बेज कलेक्शनचे पॉइंट जे असते ती ठरलेले असते, राऊंड पण जे ते ठरलेले असतात, आणि एस्टिमेटेड म्हणजे अंदाजे किती लिटर पेट्रोल त्या गाडीला किंवा डिझेल टाकावं लागते ह्याचं पण क्वांटिटी ठरलेली असते. म्हणजे पंप स्टेशन म्हणजे आता आपण नाही नाही, पंप स्टेशन म्हणजे ती प्रायव्हेटच पंप स्टेशन असते, पण आपण त्याची एंट्री करून घेत असतो, कारण का हे ज्या पावत्या बिवत्या ते आपल्याला ते म्हणजे वेंडरकडनं आपल्याला किती डिझेल टाकले किती पेट्रोल टाकले हे आपल्याला सगळं अकाउंट्सला घ्यावं लागतं ना त्याचं. मग ते लिटर्स मधलं ते काय आपला अप्पर बॉन्ड आहे का, तो लिटर्स आपण किती लागते ते टाकायचा आहे का आपल्या रिक्वायरमेंट नुसार? हा, त्यांचं एक एस्टिमेटेड एवढं ठरलेलं असतं की बाबा एवढं टाकायचं, कमी जास्त होऊ शकतं, काय प्रॉब्लेम नाही, पण एक एस्टिमेट रूट नुसार प्रत्येक गाडीला किती डिझेल किंवा पेट्रोल टाकायचं ठरलेलं असतं, ती लिटर्स तिथं टाकायचे. तर त्याच्यानंतर आता रिफिलिंग पंप स्टेशनची एंट्री करून झाल्यानंतर आपल्याला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये जायचं आहे, परत मास्टर्स मध्ये जायचं आहे. मास्टर मोठं म्हणजे मोठं मॉड्यूल आहे. त्याच्यानंतर मास्टर्स मध्ये गेल्यानंतर आपल्याला आता रिफिलिंग पंप स्टेशन करून झाल्यानंतर गाडीचे जे रूट आहेत ते रूटची आपल्याला इथं एंट्री करायची. त्यासाठी आपल्याला इथं रूट मास्टर मध्ये जायचं आहे. हॅलो, हा बोला. हॅलो सर, आमच्या इथे ना आम्ही लोकांनी आमच्या वेंडरला सांगितले की आम्हाला इलेक्ट्रिक व्हेकल पाहिजेत म्हणून. तर जे इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये तर आम्ही हे नाही करू शकत ना की आम्ही 1000 रुपयाचं म्हणजे डिझेल टाकलं किंवा काही
हा. केले म्हणून त्यामुळे. सीएनजीचा ऑप्शन आहे की सर तिथं? हा सीएनजी पण आहे की? नाही पण त्यांना सांगितलं की आम्हाला इलेक्ट्रिक व्हेकल पाहिजे. मग यांनी कमीत कमी 80च्या आसपास इलेक्ट्रिक व्हेकल आणलेले आहेत आणि त्या ऑन रोड आहेत. हा, तर आमच्याकडे जर इलेक्ट्रिक व्हेकल आहेत तर आम्ही जे त्यामध्ये दिलेलं आहे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, तर आम्हाला याचा उपयोग होणार नाही. आणि दुसरी गोष्ट की तो जो वेंडर आहे तो म्हणजे तो इलेक्ट्रिक गाडी कुठे चार्ज करतोय, काय करतोय, तर तो ह्याचा विषय असणार ना का ह्याची पण माहिती आपण घ्यायची. हा, मग आता जर इलेक्ट्रिक गाड्या असतील तर तिथं जसं पेट्रोल पंप ते रिफिलिंग स्टेशन आहे त्याच्यामध्ये चार्जिंग स्टेशनची एंट्री, म्हणजे तिथे चार्जिंग स्टेशनची एक मास्टर द्यावं लागेल आणि ती काय युनिट्स तिथे ऍड करून द्यावी लागतील तुम्हाला. आणि ते लोक काय करतात की यांचं काहीतरी ऑफिस आहे, तर ऑफिस आहे तसे लोक यांच्या गाड्या चार्ज करतात. हा हा हा, तर आपल्याला ते माहित नाही पडणार ना की एवढी युनिट झाले म्हणून ऑफिस मध्ये त्यांच्या. पण सर म्हणजे आता जसं आपलं डिझेल बिझेलचं थोडं एस्टिमेटेड ठरलेलं असतं तसं, हा बरोबर आहे, त्यांचं चार्जिंग स्टेशनचं किती होतंय ती असा इश्यू पॉईंट नोट डाऊन करून घे. ती त्या ह्याच्यामध्ये रिफिलिंग स्टेशन मध्ये ह्याचा पॉईंट पाहिजे का, चार्जिंग पॉईंट स्टेशनचं पण इन्फॉर्मेशन तिथनं टाकता यायला पाहिजे आणि किती युनिट्स मध्ये हे झालं ते. हा सर, हा बरोबर आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की त्यांनी किती तिथं म्हणजे ते चार्जिंग स्टेशन मध्ये किती चार्जिंगला किती खर्च आला तेच ना? हो हो. हा, कारण पेट्रोल त्याची काय रसीद बिसीद देत असतील ना, रिसीट काय तर असेल काय बाबा इतकं झालं काय काय तर असेल ना शेवटी म्हणजे. ते लोक काय नाही करत, ते लोक म्हणतात की आमच्या गाड्या दिवसभर वाडामध्ये चालतात, तर आम्ही किती टक्के पण चार्जिंग करू, 20%, 40%, 80%, पण फक्त आमच्या गाड्या तुमच्या वॉर्डामध्ये आल्या पाहिजेत बस. आता कसं आहे सर, ह्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट कसं आहे ते कॉन्ट्रॅक्टवर पण डिपेंड आहे. म्हणजे त्यात जर तुम्ही इन्क्लूड केलं नसेल तर ती तुम्हाला तसं म्हणणार. आणि जर आता इथं कसं असतं, इथे जी कॉन्ट्रॅक्ट केलंय, आता आमच्या इथे जी कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यामध्ये ते नफा भरते डिझेल बिझेलचा खर्च, आणि वेंडरला फक्त त्याचे जे कामगार आहेत आणि म्हणजे मजुरीसाठी तेवढंच फक्त पेमेंट केलं जातं. तुमच्यामध्ये जर इन्क्लूड असेल तर तुम्हाला तसंच हे करायचं. आमच्या इथे कसं माहितीये का, आमचं जे टेंडर निघाले आम्ही ते वजनावरती केलेलं, आणि वजनावरती आम्ही लोकांना त्यांना सांगितलं की आम्हाला 80 ही व्हेकल पाहिजेत, बाकी उरलेलं काही डंपर जेसी वगैरे असेल तर ते ही व्हेकल मध्ये आलेलं नाही, तर ते तुम्ही सीएनजी गॅस वगैरे जे काय असेल ते तुम्ही याच्यावरती पुरवा. आणि पण आम्ही त्यांना असं नाही सांगितलं की तुम्ही डिझेल किती टाकलं किंवा काय किती भरलं, किती याचे आम्हाला रिसिप्ट पाहिजे म्हणून. हा, पण मी काय म्हणतो म्हणजे शेवटी त्यांना काय ना काय तर पे करावं लागत असतील की नाही, ते चार्जिंग स्टेशन वाल्याला काय ना काय तर. आता त्यांनी जरी करत असले तर, आणि आपण बुक ऑफ अकाउंट्स मध्ये आपल्याला त्याचं काय तर नको का की बाबा ह्यांनी किती करायला लागला, किंवा म्हणजे जर आपण त्याला पे करत असू या गोष्टीसाठी तर आपल्याला त्याचा ऑन रेकॉर्ड काय ना काय तर पाहिजे ना. डिझेल टाकले, पेट्रोल टाकले, चार्जिंग करून आणले, काय तर रसीद पाहिजे ना त्याची. तर आपण काय करतोय की तो जेवढं वजन आणतोय त्याच्यावरती आपण त्याला हे करतोय, बर बर बर, पे ठीक करतोय. आहे. म्हणजे हा, जी वजनावरच पूर्ण. हो हो, आपण काय बाकी बघत नाही. तू तुझी गाडीमध्ये चार्जिंग ठेव किंवा नको ठेव, पण आमच्या वाड्यामध्ये गाड्या आल्या पाहिजे. हा हा, बरोबर. आता ही पण जी मास्टर्स जी ही केलेलं आहे त्या ऍक्च्युअल मध्ये म्हणजे आता कसं आहे, ती वेंडर ऍड केला, त्याच्यानंतर त्याबरोबर झालेला आपण कॉन्ट्रॅक्ट ऍड केला, आणि कॉन्ट्रॅक्ट ऍड केल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट मध्ये किती रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट आहे, किती दिवसासाठी ती व्हॅलिड आहे, ही सगळं टाकलेलं आहे. त्याच्यानंतर पेमेंटच करायचं आहे. म्हणजे आता ह्याच्यामुळं काय तुम्हाला तिथं त्या पुढच्या ट्रान्झॅक्शन मध्ये गेल्यानंतर त्याच्यावर काय म्हणजे असं डायरेक्ट काही इम्पॅक्ट नाही, पण जस्ट फॉर इन्फॉर्मेशन आपण ही सगळं म्हणजे एंट्री व्हायसाठी आणि सॉफ्टवेअर मध्ये डेटा यासाठी सगळ्या गोष्टी कॅप्चर केलेल्या आहेत. हो, पण असं काही इश्यू नाही. पण काय होतं की नंतर आम्ही कॉन्ट्रॅक्टरला बोलणार, नंतर परत आम्हाला विचारणार दिली, नंतर हे होईल ना. म्हणून जस्ट मी एक पॉईंट होता तो पॉईंट सांगितलं.
बरं बरं चालतंय ठीक आहे. वजनावर असेल तर मी तुम्हाला सर माझा नंबर घ्या तुम्ही, आणि वजनावरचं मी तुम्हाला वजनावर जर आपण हे केलं असेल तर मी विचारून सांगतो तुम्हाला. ठीक आहे. तुमचा नंबर 86 68 89 10 85. एक मिनिट 83 68 8668 891085. 8668 891085. 891085. ओके सर, चालेल. श्रीकांत कुलकर्णी. तर आपल्याला रिफिलिंग पंप स्टेशन झाल्यानंतर त्याच्यानंतर आता रूट मास्टर आपण मी म्हणलं ना, जे गाड्यांचं जे रूट असतं त्याची आपल्याला इथे एंट्री करावं लागते. तर त्यासाठी रूट मास्टर मध्ये आपल्याला यायचं आहे आणि इथे ऍड वर क्लिक करायचं आहे. ती वजनाच्या बेसिसवर आपल्याला कोण ती पण लिहून मेंटेन कर. तुला सांगितलं ते ऍड करणं वजनावर असेल. ठीक आहे. तर रूट जे रूट जी गाड्याचा रूट आहे त्याचा आपल्याला इथं रूटचे नाव तुम्ही इथं काय असेल ते तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर कसं कलेक्शन करताय ते, कलेक्शनचा टाईप काय, बिन टू बिन आहे, डोअर टू डोअर आहे, त्याच्यानंतर मिक्स कलेक्शन आहे ती इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. टोटल नंबर ऑफ स्टॉप्स काय आहेत का त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर डिस्टन्स जी काय आहे ऑलरेडी इथं डिस्टन्स जे आहे ते काय ऍड करायचं आहे का, त्याच्यानंतर लोकेशन सिलेक्ट करायचं आहे आणि इथं ऍड म्हणायचं आहे. ठीक आहे. आता ही जी हा जो रूट आहे तो कुठल्या पॉइंट साठीचा आहे, तर मी कलेक्शन पॉइंट घेतलं. कलेक्शन पॉइंट साठी मी आता नवीन एक कलेक्शन पॉइंट एंट्री आणि डिटेल्स टाकले होते बघा, हनुमान नगर म्हणून. तर तो मी इथं सिलेक्ट करत आहे. डिस्टन्स टोटल किती होत आहे ती मी इथं सिलेक्ट करत आहे आणि ॲव्हरेज कलेक्शन त्यामध्ये किती केलं जात आहे ती मी इथं सिलेक्ट करत आहे. टोटल म्हणजे 10 किलोमीटर आणि 100 टन्स मी इथं सिलेक्ट करतोय. असं ही केलेलं आहे आणि त्याच्यानंतर सेव्ह केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला जे रूट मास्टर आहे ते मॅपवर मॅप मार्क करता येत नाही का आपल्याला? मॅपवर येतं. तर इथनं येतं की आता इथं कसं आहे, इथं ऑलरेडी तुम्ही ज्या वेळेस ती सगळं आपण तिथं टाकलेलं टाकून ज्यावेळेस सेव्ह करतो ना त्यावेळेस त्यांनी दाखवतं. इथं तुम्हाला दिसतं. एक मिनिट. म्हणजे इथं मॅप दिसला नाही आता हा दिसतंय सर, दिसतंय. लोड व्हायला इथला मॅप थोडा वेळ लागतोय. आता रेकॉर्ड सेव्ह झालं ना, म्हणजे ते स्टार्ट पॉईंट एंड पॉईंट दाखवायचं आहे का इथं मॅपवर? हा हा येतं. इथे येतं मॅप. इथं येतो मॅप. इथं सेव्ह केल्यानंतर आता आला नाही पण इथे येतं मॅप. ह्यासाठी तर आपण इथं ठेवलंय ऍक्च्युली. येतं इथं पूर्ण ती मॅप येते त्या ह्याचा. परत एक एंट्री करावं लागेल मग दाखवायसाठी मला. बोला हे मॅडम, सरांनी बोलवले वरती, चला. हॅलो सरांनी कलेक्शन पॉइंट डिटेल्स टाकायचे राहिलेत इथं. तर कलेक्शन पॉइंट मी घेतलेला आहे. आपण आता केलेला गार्डन पॉइंट. डिस्टन्स पण आपल्याला इथं टाकायचं आहे. ऍव्हरेज आता टोटल किती टाकलं आपण मी? इथं सध्या फक्त रूट्स टाकतोय ना, गाडी आणखी अटॅक करत नाही येत नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये जी कलेक्शन पॉइंट आहेत ना सर, ते कलेक्शन पॉइंटचे आपल्याला इथं डिटेल्स जे ते डिटेल्स आपल्याला इथं ऍड करायचे. तसं म्हणायचं नाही मला. आपण जे रूट दाखवतोय ना, आता हा रूट जो आहे कोणत्या गाडीला आपण अलॉट केलेला नाही ना, समजा फक्त ते रूट दाखवतोय तिथं. हा बघा आला बघा मॅप. हा रूट जो आहे तो व्हेकलचा रूट. व्हेकलचाच कोणत्या व्हेकलचा डिटेल्स आपण आता काही टाकत नाही. फोन उचले लागते.
हा ते पुढे आहे सर. इथं नुसतं ते तो जो मॅप आहे ना म्हणजे कलेक्शन एंट्री पॉईंट आणि जे आपला रूट आहे जे डिसाईड केलं त्याचीच नुसती इथे एंट्री आहे. ओके, फक्त पॉसिबल सगळ्या ठीक आहे, रूट थोडा वेळ बघा. लावतो. हा हा. त्याच्यानंतर आपल्याला आता सेम सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये जायचं, परत मास्टरमध्ये जायचं आणि परत आपल्यासाठी हाच ऑप्शन इथे दिलेला आहे. जी व्हेकल मास्टर आपण ऍड म्हणजे जी व्हेकल मास्टरमधनं जे आपण व्हेकल ऍड केलं ज्याच्यामध्ये ती परचेस कुठनं केलंय, त्याच्यानंतर त्याला ऑपरेट करायला माणसं किती लागते, इमेज अपलोड केली आणि त्याच्यानंतर इन्शुरन्सचे त्याचे डिटेल्स टाकलेले, परचेसचे डिटेल्स टाकलेले, तोच सेम फॉर्म इथं ओपन होतो सर्चमध्ये. तर हा याच्यासाठी दिलेला आहे की बाबा नफाकुडं किती गाड्या आहेत आणि त्याला ओव्हरव्ह्यू करायसाठी इथे एक सेपरेट फॉर्म दिलेला आहे सर्चचा, व्हेकल सर्च म्हणून. तर तिथनं पण आपण जी मास्टरमधनं ज्या टाकलेल्या गाड्या आहेत त्या सगळ्या इथनं दिसतात आणि इथनं सुद्धा ऍड म्हणल्यानंतर तो सेम फॉर्म ओपन होतो. तो व्हेकल मास्टरला जी आपण एंट्री केली होती त्याचीच इथं म्हणजे सर्च व्हेकल मध्ये पण तीच होतं. दोन्हीकडे सेम फॉर्म आहे तो. इथनं फक्त ह्याच्यासाठी वेगळ्या ह्याच्यासाठी दिलंय की तुम्ही ऍट अ टाइम सगळं बघू शकता, त्याच्यासाठी आपण दिलेलं आहे. तर त्याच्यानंतर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये मास्टर्स मध्ये गेल्यानंतर आपल्याला पुढचे जे बघायचं आहे ते आहे व्हेकल मेंटेनन्स. व्हेकल मेंटेनन्सची आपल्याला इथे एंट्री करायची आहे. त्याच्यासाठी इथे व्हेकल मास्टर्स मध्ये जाऊन व्हेकल मेंटेनन्सला क्लिक करायचं आहे. आता व्हेकलची आपली ज्या गाड्या आहेत त्या व्हेकलचा मेंटेनन्स किती दिवसांनी लागणार आहे किंवा किती दिवसांनी त्याचा मेंटेनन्स केला जातो ह्याचं एक लॉग बुक मेंटेन केलं जातं नगरपालिकेने. डंपर असू दे, टिपर असू दे, तुमच्या गाड्या असू दे, ही 6 महिन्यांनी होणार, 10,000 किलोमीटर 10,000 किलोमीटर नंतर. तुमच्या एवढ्या कशा काय बोलले त्या हॅलो 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 आवाज येतो उदय सर? हॅलो हा हॅलो बोला. हॅलो हा येस सर. आवाज मला वाटलं कोण प्रश्न काय विचारता का म्हणून विचारलं. नाही हो. नाही कंटिन्यू तर तर आपल्याला व्हेकल मेंटेनन्स मध्ये यायचं आहे. त्याच्यानंतर इथे ऍड म्हणायचं आहे. व्हेकल मेंटेनन्स मध्ये आपल्याला तेच मी आता तुम्हाला जस्ट ज्या पद्धतीने सांगितलं होतं त्या पद्धतीने बाबा किती हजार किलोमीटर नंतर ना काय येते. तर ते त्याच्यासाठी इथं व्हेकल मेंटेनन्स आपल्याला इथं इंजिन नंबर, ओनरशिप, कॅपॅसिटी, मेंटेनन्स डॉक्टर. तर त्याच्यासाठी आपल्याला इथं काय करायचं आहे, तर इथं व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर जो आपण आता मी घेतला होता बघा ऍड केलेला MH13F1420, मी इथं व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर मी इथे सिलेक्ट करत आहे. व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिक सिस्टीमने जो डेटा होता तो प्री पॉप्युलेटेड करून मला इथं आणलेला आहे. इंजिनचा सिरियल नंबर, चॅसी नंबर ही ती सगळं टोटल इथं आणलेलं आहे. त्याच्यानंतर मेंटेनन्स किती दिवसांनी केला जातोय, तर नॉर्मली 180 दिवस म्हणजे 6 महिन्यांनी केला जातोय. किती दिवसासाठी, तर एक किती किलोमीटर्स नंतर ना 3, 4, 10,000 किलोमीटर्स नंतर ना डाऊन टाइम्स किती तासासाठी डाऊन टाइम आहे ती 24 तास 1 दिवसासाठी. आणि व्हेकल्सची जी मेंटेनन्सची डेट आहे ती म्हणजे कधी तुम्ही लावणार आहे तिथं तारीख टाकायची आणि सेव्ह करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला व्हेकल मेंटेनन्सची जी आहे त्या व्हेकल मेंटेनन्सची एंट्री आपल्याला ऍड करायची. तर त्याच्यानंतर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये जायचं, आपल्याला मास्टर्स मध्ये जायचं आणि आता आपल्याला जी नफाची जी व्हेकल्स त्या पार्किंग झोनची आपल्याला इथे एंट्री करायची आहे. तर त्यासाठी हॅलो श्रीकांत, आपलं ते व्हेकल एरिया जो आहे तो व्हेकल एरिया म्हणजे ते व्हेकल कव्हर त्याला नेमून दिलेलं करायचं व्हेकल एरिया हा व्हेकल मास्टर मधला व्हेकल एरिया जो आहे ना तो व्हेकलने कव्हरेज करायचा एरिया आहे का कोणता एरिया आहे नेमका हा?
नाही ते आता कसा माहितीये का, हा जो दिलाय तो मेंटेनन्सच्या फॉर्म, म्हणजे मेंटेनन्सच्या फॉर्म मध्ये आपल्याला दिलाय त्यावेळेस, म्हणजे मेंटेनन्सच्या ह्याच्यामध्ये दिलाय म्हटल्यानंतर तोच असेल की बाबा ऑक्युपाईड बाय ती जी म्हणजे व्हेकल आहे त्यांनी जी केलेला जे एरिया आहे तो असेल. व्हेकल मास्टर मधला डेटा आहे तो व्हेकल एरिया. आहे बरोबर ना, मेंटेनन्स मध्ये आता मेंटेनन्स मध्ये जे दाखवतो तोच ना, हाच ना व्हेकल एरिया. हा तोच पण तो त्याचा मिनिंग काय आहे व्हेकल एरियाचा? त्या गाडीचा डायमेन्शनचा विषय आहे का त्या गाडीनं कव्हर करायचा एरियाचा विषय आहे? नाही कव्हर करायचा विषय तर मेंटेनन्स मध्ये पण येणार नाही, आणि त्याच्यानंतर म्हणजे पार्किंगसाठी गाडीचा माझ्या मते जी गाडीचा जो एरिया आहे तो आहे. ओके ओके. हम्म. तर त्याच्यानंतर आपल्याला जी बघायचं आहे तर व्हेकलची जी पार्किंगचे जे एंट्री आहेत ते व्हेकल पार्किंगचं आपल्याला बघायचं आहे इथं. तर त्याच्यासाठी आपल्याला व्हेकल पार्किंग झोन, जिथं आपल्या ज्या गाड्या लावल्या जातात त्या व्हेकल पार्किंग झोनची इन्फॉर्मेशन आपल्याला इथं एंटर करायची आहे. तर त्याच्यासाठी इथं आपल्याला ऍड वर क्लिक करायचं आहे. ऍड वर क्लिक केल्यानंतर इथे जे पार्किंग झोन साठी परत इथे ऍड वर क्लिक करायचं, इथे ऍड करायचं आहे. इथं काय पार्किंगचं नाव असेल ते इथं टाकायचं आहे. टाकायचं आहे आपल्याला. सिलेक्ट करायचं आणि सेव्ह करायचं. हॅलो. अशा पद्धतीने व्हेकल पार्किंग झोन जे आहे व्हेकल पार्किंग झोनचे आपल्याला इथं एंटर करायचे आहेत. ते मी जस्ट इथे एक क्विक ओव्हरलुक तुम्हाला ओव्हरव्ह्यू दाखवतो. सोलिडवर्क्सचं आपण रोल मेनू मॅपिंग केलेला, त्याच्यानंतर त्याच्या डिपार्टमेंटल हायरार्कीचे ते तयार केलेल्या, SWZचा जो लुकअप आहे तीही केलेला आहे. त्याच्यानंतर वेंडर मास्टरची एंट्री केलेली, वेंडर कॉन्ट्रॅक्ट मास्टरची एंट्री केलेली, त्याच्यानंतर व्हेकल मास्टर्स जे आपण ऍड केले त्याच्यामध्ये त्याचे इन्शुरन्स डिटेल्स ती सगळे टाकलेले ती. त्याच्यानंतर कलेक्शन पॉईंट्सचे जे एंट्री केल्या त्या कलेक्शन पॉईंटचे एंट्री केल्यानंतर कलेक्शन पॉईंट डिटेल्स कशा पद्धतीने सॉलिड वेस्ट आपण तिथून कलेक्ट करणार आहे ती. त्याच्यानंतर डम्पिंग ग्राउंडची जी डिटेल्स आहेत ते आपण इथं त्याची एंट्री केलेली आहे. त्याच्यानंतर एरिया वाईज जिथनं आपण गार्बेज उचलतो त्याचं पॉप्युलेशन मास्टर, तिथं किती लोकसंख्या आहेत ती. त्याच्यानंतर रिफिलिंग स्टेशन कुठनं डिझेल पेट्रोल भरणार आहेत त्याची एंट्री. त्याच्यानंतर रूट मास्टर कुठल्या रूटनी ही करणार आहे तो रूट मास्टर ही करायचा आहे. त्याच्यानंतर सर्च व्हेकलमध्ये मी तुम्हाला तेच म्हटलं की व्हेकल मास्टरचा तोच फॉर्म आहे, ते सर्च करून रेकॉर्ड बघायसाठी आहे. त्याच्यानंतर व्हेकल मेंटेनन्स मी आता दाखवलंच, व्हेकल मेंटेनन्सची आपण एंट्री केली. त्याच्यानंतर व्हेकल पार्किंग झोन, त्याच्यानंतर हे पण मी तुम्हाला दाखवलं होतं की बाबा वेंडर रिसोर्स, त्या वेंडर रिसोर्स डिटेल्स मध्ये नफासाठी किती कर्मचारी, त्या वेंडरचे किती कर्मचारी जे म्हणजे काम करतात त्यांची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे जी आहे ती टाकायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे झालं, इथं सगळे मास्टर्स आणि कॉमन कॉन्फिगरेशन मास्टर्स लुकअप हे सगळं कम्प्लीट होतं. आणि त्याच्यानंतर आपली सेकंड फेज इथं आपलं चालू होते ती म्हणजे ट्रान्झॅक्शन मध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला आता इथं काय करू लागतं, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये जायचं आपल्याला. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन मध्ये जायचं आहे आणि ट्रान्झॅक्शन मध्ये जी आपली पहिली जी एंट्री आहे ती आहे व्हेकल शेड्यूलची. तर त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा जायचं आहे सेट व्हेकल शेड्यूल मध्ये. येस, तर मग मी इथे एंट्री मी ऑलरेडी 2-3 केल्यात, एक एंट्री करून दाखवतो सेट व्हेकल शेड्यूलसाठी. तर आपल्याला ऍड म्हणायचं आहे.
त्यानंतर आजचं कुठलं जर व्हेकल टाकलेलं असेल सोडून तर इथनं मी चेक करू शकतो. 23 घेऊन सर्च केलं जरी केलं ऑलरेडी इथं केलेले तर म्हणजे व्हेकलचे जे शेड्यूल आहेत ऑलरेडी इथं च्या तारखेने टाकलेले आहेत. जर नवीन करायचं असेल तर इथं तुम्ही रूट नेम म्हणजे घेऊ शकता. जे मी आता ऍड केलं होतं ULB टू हनुमाननगर हे मी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ स्टॉप्स त्याच्यामध्ये जे आहे ते इथं आलेलं आहे. मी अजून एक ऍड करून दाखवतोय या अगोदरचे आहेत. तर आपण आता जे कलेक्शन पॉईंट टाकला होता तो घेतलाय हनुमाननगर. त्याच्यानंतर आजचीच तारीख टाकतोय 23 तारीख फ्रॉम डेट टू डेट शेड्यूल फ्रॉम टाइम. तर इथं किती बाबा 7:30 व्हेकल सिलेक्ट करावं लागतं. येस व्हेकल सिलेक्ट केला. एक मिनिट 23 त्यानंतर फॉर्म डेटामध्ये 7:30 मध्ये 10:30 फॉर्म डेट टू डेट टाकले. त्याच्यानंतर वॉर्ड सिलेक्ट केला. एक नंबर रामनगर ते सिलेक्ट केले. कलेक्शन पॉइंट्स मध्ये बिन टू बिन होता आपला बिन टू बिन घेतलं. कसं आहे हायली ऑन डिमांड आहे म्हणून हायली ऑन डिमांड घेतलं. लोकेशन जिथनं सिलेक्ट करणार आहे ती त्याचं नाव टार्गेटेड गार्बेज किती सिलेक्ट करणार तर ते 100 टाकले मी. कोण सिलेक्ट करणार तर म्हणजे कलेक्ट करणार तर ULB वेंडर. तर आपल्या इथे वेंडर बेस आहे म्हणून मी त्या वेंडरचं नाव घेतलेलं आहे. वेंडर सिलेक्ट केलंय. त्याच्यानंतर वेंडरचं नाव घेतल्यानंतर आता हे मी ऑलरेडी हे 2 ऑलरेडी टाकले होते. डबल झालं माझ्याकडनं. तर म्हणून मी आता एक राम म्हणून एक वेंडर म्हणजे एक काय म्हणतात कामगार ऍड केलता. तर ते राम नावाने ते मी इथे घेतलेलं आहे. त्याचं नाव आत्ता जस्ट तुमच्या समोर ऍड केलेलं नाव होते ती घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथं सेव्ह म्हणलेलं आहे. अरे तेव्हा टेन्शन नको घेऊ. बसा पटपट आमच्या कम्प्युटर त्यासाठी दिलो. अरे हो दिला पण तिथं मी मला माहित होतं हे गोष्ट येणार आहे म्हणून. नाही मला माहित होतं म्हणून नाही तुमचं येणार आहे गोष्ट म्हणून मी आपले काम सोडून तुम्हाला दिलं. ऍड करू शकतो. ऍड केल्यानंतर व्हेकल शेड्यूल ऍड केल्यानंतर सेकंड स्टेपला आपल्याला जायचं की सॅनिटेशनचा जे स्टाफ आहे त्याचं टार्गेट काय व्हेकलचं शेड्यूल झालं. आता त्याचं टार्गेट कलेक्शन किती आता किती टाकलं होतं आपण 100 हे टाकलेलं म्हणजे याच्यामध्ये. परत त्यासाठी सॉलिड वेस्ट मध्ये जायचं आहे. ट्रान्झॅक्शन मध्ये जायचं आहे आणि त्याच्यानंतर सेट सॅनिटेशन स्टाफ टार्गेट म्हणून जे होतं आपलं ते सेकंड नंबरला ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचं. सर ते लेटर आहे का नाही उद्याला पाठवून देत आहे जे तुम्ही पाठवलं होतं का नाही तर त्याला एक वेळा यांच्यासोबत बोलून घेतो ITI वाल्यांसोबत नाही का. कारण की त्यांनी याच्या पहिले क्वेश्चन येईल आपल्याकडून सर. कसं ते न हे करता डायरेक्ट पाठवून हे बरोबर नाही राहणार त्याच्यामुळे. हा ओके. तर हे आपण आत्ताच जी ऍड केलं होतं तीच घेतो सॅनिटेशन स्टाफ टार्गेट. आपला नवीन एंट्री करत नाही हीच घेतो. यस वेंडर आहे. त्याच्यानंतर नवीन एंट्री करून दाखवू मी. एक मिनिट नवीन एंट्री करून दाखवतो.
नेटची स्पीड काम करणार. ऍड वर क्लिक केलेलं आहे. सॅनिटेशन यासाठी कोण जाणार तर आपलं वेंडर म्हणून मी इथं वेंडरवर क्लिक केलेलं आहे. वेंडरवर क्लिक केल्यानंतर आपण आत्ता जो वेंडर सिलेक्ट म्हणजे ऍड केला तो घेऊ रामनाव म्हणून. त्याचं काही टार्गेट जर का असेल तर टार्गेट नंबर तो घ्यायचा आहे. एम्प्लॉई काय कलेक्टर आहे सेग्रिगेटर आहे जी काय असेल ती घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हां शेड्यूल लिस्ट आपण जे आता शेड्यूल टाकलो होते ती घेतलेली आहे मी इथं 23/2 ते 23/2ची. त्याच्यानंतर कुठल्या शिफ्टमध्ये काम करणार आपण 7:30चा टायमिंग फर्स्ट शिफ्ट घेतली होती. त्याच्यानंतर कुठल्या वॉर्डसाठी वॉर्ड 1 मध्ये रामनगरसाठी आपण घेतलेलं तर तिथं सगळं आलेलं आहे. टोटल डिस्टन्स किती 10 किलोमीटर आणि ॲव्हरेज कलेक्शन किती आहे तर 100 टन्स मध्ये आहे. इथं टाकायचं आहे. त्यानंतर इथं आणायचं आहे. डिटेल्स ॲक्च्युअलमध्ये किती कलेक्शन झालं ती तारीख टाकायची 23/23. आता टार्गेटेड गार्बेज किती आहे ती आपल्याला इथं टाकायचं आहे. सेव्ह म्हणायचं आहे. टार्गेट टाईप टार्गेट सेट केलंय ते म्हणजे पर ट्रिप सेट केलंय का पर टनवर सिलेक्ट केलंय सेट केलंय ती तर मी इथं पर ट्रिप घेत आहे. त्याच्यानंतर काय काय करायचं आहे त्याच्यात सर्व्हिसेस कुठला गार्बेज सेग्रिगेशन त्याच्यानंतर कलेक्शन डिस्पोजल सगळ्याच ही केलेलं त्यामुळं केलं टोटल तिन्ही घेतलेलं त्याने त्याच्यानंतर सेव्हला आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आपले जे सॅनिटेशन स्टाफ टार्गेट आहे ते सॅनिटेशन स्टाफ टार्गेटचे आपल्याला इथं एंट्री करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला थर्ड जे आहे ती शिफ्ट डिटेल्स आपल्याला टाकायचे. त्याच्यासाठी आपल्याला परत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे. ट्रान्झॅक्शनमध्ये जायचं आहे. शिफ्ट डिटेल्समध्ये जायचं आहे. येस शिफ्ट डिटेल्समध्ये तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता 23 ते 23 नंतर ठीक आहे आणि इथनं बघू शकता की खाली ऑलरेडी रेकॉर्ड आलेलेच आहे. त्याच्यानंतर आता मला शिफ्ट डिटेल्समध्ये नवीन एंट्री करायचं त्यासाठी मी ॲडवर क्लिक केलं आहे. परत मी इथं वेंडर सिलेक्ट करतोय. वेंडरचं नाव आत्ता जे आपण घेतलं होतं तेच घेतलं मी इथं राम म्हणून आपण आत्ता ॲड केलेलं वेंडर ॲड म्हणलं मी. त्याच्यानंतर शिफ्ट टाईप कसं आहे पहिल्या शिफ्टमधलं त्यामुळे फर्स्ट शिफ्ट घेतलं रिमार्क्स टाकायचं असेल तर टाका नसेल तर काय गरज नाही. फ्रॉम डेट टू डेट जे आहे ते घेतलेलं आहे. शिफ्ट स्टार्टिंग टायमिंग किती दिली तर 7:30 घेतलं होतं 7:30 घेतलेला आहे. आपण टार्गेट मध्ये पण टाइम टाकला होता इथं पण टाइम टाकतो परत. हो पण शिफ्टला सर नको का टायमिंग पुढचं जे आहे ते पुढचा डेटा काही मॅन्डेटरी नाही आहे. लंच टाइम ही ती फक्त जी शिफ्ट निवडली आणि शिफ्टचा टाइम आता द्यायचा 5:00. हां त्याच्यानंतर आपल्याला इथे सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर सगळे डिटेल्स येते. त्याच्यानंतर इथे जस्ट आपल्याला सेव्हवर क्लिक करायचं आहे. 2 मिनिटं कोण आहे बघू 1 मिनिट. येस झाल्यानंतर
एक मिनिट हा. हे कोण आहे अरे? फोन करा थांबते किती वेळ. हा येस ULB चा फोन होतोय का? शुभ डिटेल्स नंतर ना आपल्याला आता त्या व्हेकलचे जे ट्रिप्स डिटेल्स आहेत ते टाकायचे आहेत. त्यासाठी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये जायचं आहे. परत आपल्याला ट्रान्झॅक्शन मध्ये जायचं आहे आणि व्हेकलचे आता इथं ट्रिप डिटेल्स जे आहेत ते आपल्याला इथं ऍड करायचे आहेत. त्यासाठी मी परत इथं ट्रान्झॅक्शन मध्ये इथं ऍड क्लिक केलेलं आहे. Yes. तर तुम्ही इथं शेड्यूल इथं आपण सिलेक्ट करू शकतो आणि सर्च म्हणलेलं आहे. हे दोन होते डंपरचं आणि आता हे दोन मी ऍड केलेले. आता हे जे नंबर होता 40 35 आणि 44 25 हे ह्यातलं कुठलं तरी हे घेतलेलं आहे. 23 2चा मी घेतलेला 7:30 ते 10:30 आपण सिलेक्ट केलं होतं. ती वेंडरचं नाव हे नव्हतं बहुतेक. एक मिनिट वरची होती हा येस. ही वेंडरचं नाव आपण नवीन ऍड केलेलं वेंडर होता ती. आणि आता गार्बेज कलेक्टेड आपण किती दिलं तर टोटल ही कॅपॅसिटी 100 मानते आणि त्याच्या अगेन्स्ट आपण गार्बेज किती कलेक्ट केलं ती टार्गेट किती होतं आणि त्याच्या अगेन्स्ट गार्बेज किती कलेक्ट केलं तर त्याची क्वांटिटी मी इथं टाकली. त्याच्यानंतर ट्रिपची जी डेट आहे ती डेट आपल्याला इथे सिलेक्ट करायची आहे. कुठल्या डम्पिंग ग्राउंडला तर आपण मी हे नवीन एंट्री केलेली जी ग्राउंड होतं त्याचं नाव घेतलेलं आहे न्यू डम्पिंग ग्राउंड म्हणून ती घेतलेलं आहे. त्याच्यानंतर एंटर ट्रिप डिटेल्स. आता ही जी ट्रिपची डिटेल्स आहे ती ट्रिपची डिटेल्स आपल्याला इथं टाकायचे. त्याच्यासाठी आपल्याला परत इथं डेट टाकायची आहे. ट्रिप नंबर टाकायचं काय गरज नाही. व्हेकलचा इन टाइम किती वाजता म्हणजे एंट्री झाली व्हेकलची डम्पिंग ग्राउंड मध्ये ती किती वाजता एंट्री झाली ती टायमिंग आपल्याला इथं टाकायचा 6:30. त्याच्यानंतर व्हेकलचा आउट टाइम टाकायचा 7:30. आता एंट्रीच्या वेळेस वेट किती होतं त्याचं समजा 150 होतं आणि एक्झिटच्या वेळेस त्याचं वेट किती होतं तर 50 होतं. टोटल गार्बेज किती झालं बरोबर. गाडीचं भरून जाताना म्हणजे 150 होतं आणि येताना 50 टन होतं. तर म्हणजे 100 जे आहे ते गार्बेजचं ही झालं 100 टन. त्याच्यानंतर लोकेशन सिलेक्ट करायचं. वार्ड सिलेक्ट करायचं आहे. वार्ड 1 होतं रामनगर. करायची का माहिती आपल्याला काय म्हणता मॅडम? डेली भरायची आहे का म्हणजे प्रत्येक गाडीची एक जी काही ट्रिप झालेली आहे ती. हा ट्रान्झॅक्शन मधला जी डेटा आहे तो तर मास्टर्स मधला तर वन टाइम एंट्री आहे. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन जी डेटा आहे ती तुमचा झाल्यानंतर किंवा म्हणजे 2000 एंट्री मॅडम रोज करा किंवा म्हणजे काय काल झालं आज करा. आता नॉर्मली तर इथं असंच केलं इथं तर असंच केलं जातं की बाबा केल्यानंतर म्हणजे एंट्री केली जाते की बाबा म्हणजे एवढं रूट मास्टर या पद्धतीने त्यानंतर कलेक्शनचे पॉइंट्स एवढे येतं. त्याच्यानंतर टार्गेट इतकं होतं ऍक्च्युअल मध्ये कलेक्शन असं झालं संध्याकाळी करतात किंवा D+1 म्हणजे एका दिवसानंतर करू लागतं. आता रोजचं ज्या वेळेस आपलं का हे होणार त्याचं तर आपल्याला रोज करावं लागणार. त्याच्यानंतर व्हेकल ट्रिप्स डिटेल्स करून झाल्यानंतर आपलं जे आहे ते आता सोर्स सेग्रिगेशनची आपल्याला एंट्री करायची आहे. त्यासाठी आपल्याला परत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये जायचं आहे. ट्रान्झॅक्शन मध्ये जायचं आहे.
आणि ट्रान्झॅक्शन मध्ये गेल्यानंतर सोर्स सेग्रिगेशनला आपल्याला इथं जायचंय. मॉड्यूल मोठा म्हणून सॉलिड वेस्टचं पण म्हणजे घरपट्टी पाणीपट्टी जो लेवलचा मॉड्यूल एवढं मोठा, वेस्ट मॅनेजमेंट सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मोठे मॉड्यूल आहेत. तर यासाठी सोर्स सेग्रिगेशन मध्ये आपल्याला जायचं. सोर्स सेग्रिगेशनला आपल्याला एंट्री करायसाठी इथं ऑलरेडी पहिले जे रिपोर्ट्स आहेत दिसतात, त्याच्यानंतर आपल्याला नवीन एंट्री करायसाठी ऍड म्हणायचं. येस, ट्रिप फ्रॉम डेट टू डेटचे आहे ती मी आता डम्पिंग ग्राउंड घेतो इथलं. हे जे आता जे 23 तारखेच घेतो आणि सरतो जे होतं ती ट्रिपचं बरोबर टोटल गार्बेज किती आहे ती म्हणजे आता हे जे बायफर्गेशन द्यावं लागतं ही 100 मेट्रिक टन किंवा 100 टन्सचं जी ही झालं कलेक्शन, त्याच्यामध्ये त्याचं बायफर्गेशन इथं आपल्याला टाकावं लागते. त्याच्यामध्ये क्वांटिटी ऑफ ड्राय वेस्ट किती होती, त्याच्यानंतर क्वांटिटी ऑफ म्हणजे ओला कचरा किती, सुका कचरा किती, ती त्याच्यानंतर त्याचं वॉर्ड झोन जी आहे ते कुठं ते, त्यानंतर लोकेशन जे आहे ते लोकेशन आपल्याला इथं सिलेक्ट करायचे आहेत, ऍड करायचं आहे. त्याच्यानंतर त्याचं पण सब बायफर्गेशन सब टाईप्स मध्ये ही 50-50 जी कलेक्शन झालं त्याच्यामध्ये जी ही होतं त्याचं पण म्हणजे ती काय बाबा त्यात हाऊस होल्ड होतं का मार्केट वेस्ट होतं ही ती पण टाकायचं आहे. तर हाऊस होल्डचं ड्राय वेस्ट कलेक्शन झालं. हॅलो श्रीकांत, हा ही ह्या ज्या एंट्रीज आहेत ना, आता हा फ्रिक्वेन्सी कशी आहे म्हणजे आता जवळपास दिवसाचा जो सगळा कचरा आहे, आता आपण जे काही टार्गेट धरला असेल, आता टार्गेट टाकून लॉजिक कसं यायचं वर्कआउट करायचं? लॉजिक असं आहे की आपल्याकडं तीच आहे की बाबा तुम्ही जी म्हणजे तुम्ही रूट जी काय ही आहे रूट जी काय डिसाईड केलं आहे त्याच्यानंतर तुमचं जे टार्गेटेड किती आहे. आता टार्गेटेड काय पण असू शकतं. आता फॉर एक्झाम्पल इथे टार्गेटला आपण टाकलो होतं की बाबा 100 टनचं आपण टाकलं होतं आणि त्याच्यानंतर मी काय ती काय पण असू शकतं, 100 पेक्षा खाली पण असू शकतं, 100 पेक्षा वर पण असू शकते, तसं काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे ते काय आता 100 पेक्षा खाली झालं म्हणून काय सिस्टीम अडवणार नाही किंवा जास्त झालं म्हणून काय अडवणार नाही. हा लॉग जो तयार व्हायचा आहे ना, समजा आपला जे काही कचऱ्याचं टार्गेट असेल, समजा हा हा कचरा झालाय समजा आता 100 टन दिले तुम्ही, मग 100 टनचा हिशोब आपला लॉग तयार करावा लागेल ना सिस्टीम मध्ये. हा मग तीच म्हणतो सर, 100 टनचं म्हणजे आपलं एक ती जी आहे ती 100 टन कलेक्शनचं एक टार्गेट आहे. त्याच्यामध्ये ऍक्च्युअल जी काय होणार ती आपण टाकणार ना. आणि ह्याच्यामध्ये पुन्हा सॅनिटेशन स्टाफ टार्गेट ही जी एंट्री आहे तिथं आता आपले आता 200-250 लोक असतात स्टाफ मध्ये. मग आता हे टार्गेट कसं ग्रुपवर सेट करायचं का इंडिव्हिज्युअल एम्प्लॉईवर सेट करता येईल टार्गेट? 150-200 माणसं असतात. हा, स्वच्छता विभागात माणसं असतात ना आता एवढे मोठे. आता सफाई कर्मचारी संख्या जास्त असते ना, मग टार्गेट कुठल्या बेसवर हा विषय स्टाफ टार्गेट सेट करताना हो बरोबर सेट करायचं आहे कसं ते आता, कारण तिथं कर्मचारी धरायचा एरिया धरायचा एरिया नाही कर्मचारी नाही आपलं ते टार्गेट सेट करताना कसं आहे की 2च ह्याच्यावर टार्गेट आहे की बाबा ट्रिपवर पर ट्रिपवर किती कलेक्शन झालं त्याच्यावर किंवा किती टन्स मध्ये झालं त्याच्यावर, या 2वरच आहे टार्गेट. तसं नाही, तुम्ही एम्प्लॉई निवडायचा एक विषय तिथं आहे ना, एम्प्लॉई निवडायचा. मग आता हा बरोबर नाही हा एम्प्लॉई निवडायचा म्हणजे 1 to 1 एम्प्लॉई निवडायचा विषय येतो तिथं. हा म्हणजे हा ते सॅनिटेशन स्टाफ टार्गेट जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता. हा सॅनिटेशन स्टाफ टार्गेट हा कन्सेप्ट जो आहे ना, मी काय म्हणतो साहेब त्याची तुम्ही मंथली पण एंट्री करू शकता ना, त्याला काय म्हणजे मला ना थोडस ते तो जो त्या मागचं लॉजिक जे आहे ना, किंवा आपण ते ठीक आहे व्हेकल शेड्यूल सेट करायचं ठीक आहे, मग आता एम्प्लॉई सॅनिटेशन स्टाफ टार्गेटचा काय विषय येतो पुन्हा परत, म्हणजे त्याचा वापर कसा करायला पुन्हा अडचणी आम्हाला युज करता नाही. ठीक आहे आता एखादा फॉर्मवर एंट्री करणं भाग वेगळा, पण रन टाइम मध्ये तुमचं म्हणणं आहे बाबा ह्यूज स्केलवर असल्यानंतर
किंवा आता तुम्ही जसं म्हटलं 200-250 एम्प्लॉई असतील तर आता केसमध्ये जे स्टाफ वाईज टार्गेट आहे त्याची एंट्री करणं गरजेचंच आहे. बरोबर ना? असंच म्हणता ना? हा, मग ते तुम्ही ना ते सॉलिड वेस्ट मॉड्यूल जे आहे आता हे हा. रिअल टाइम बेसिसवर वापरत असताना मास्टर्स वन टाइम केले ओके ठीक आहे, पण बाकी हे ट्रान्झॅक्शन मधल्या ज्या बाबी ज्या आहेत हे मॅन्युअल लेवलला आहेत ना, तेवढ्या मग त्या कशा युज करा. आता युज करायचे फॉर्म तर सोपे आहेत, पण सर volume जास्त तर आहे. ऐका की, नाही नाही ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला आता मास्टर आता आपल्याकडे जेवढं काय आहे तसं म्हणजे त्याच्यानुसार पण तुम्ही त्याच्यानुसार पण तुम्ही मॉड्यूल वापरू शकता. की आता जर तुम्ही जर नाही म्हणजे तुम्ही जर बाकीचं जे ट्रान्झॅक्शन मधला जी डेटा आहे जी नाही टाकला तर त्याचं फक्त काय होईल की त्याच्याशी रिलेटेड जे रिपोर्ट्स आहेत ते आपल्याला तुम्हाला फक्त जनरेट होणार नाहीत. आणि तुम्ही जी म्हणताय ती पण म्हणजे तुम्ही जे आता मला म्हणलं की बाबा 200-250 एम्प्लॉई असतील तर सॅनिटेशनच्या स्टाफचं एंट्री म्हणजे त्या परिस्थितीमध्ये काय करायचं तर ते पण मी तुम्हाला सांगतो. म्हणजे बाबा त्याचं काय करता येतं का, म्हणजे काय त्यासाठी ऑप्शन आहे का. ठीक. तर अशा पद्धतीने आपल्याला सोर्स सेग्रिगेशन म्हणजे लक्षात आलं का, जे आपलं टार्गेटेड जी गार्बेज कलेक्शन होतं त्याच्यामध्ये त्याच्यानुसार आपलं जे ऍक्च्युअल कलेक्शन झालं त्या ऍक्च्युअल कलेक्शन मध्ये पण जी गार्बेज कलेक्शन झालं त्याचं बायफर्गेशन काय होतं आणि त्या गार्बेज मध्ये पण कुठला म्हणजे हाऊस होल्डचा होते काय म्हणते, हाऊस होल्डचा होता, मार्केटचा होता, स्लॉटर हाऊसेसचा होता, ते पण म्हणजे बायफर्गेशन आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे सोर्स सेग्रिगेशन्स मध्ये. त्याच्यानंतर सेम तीच इथं पण आता ही बाबा ही ट्रान्झॅक्शन मध्ये आता आपण तिथे पेट्रोल पंप ऍड केले. आता त्या पेट्रोल पंप ऍड केल्यानंतर आपण ऍक्च्युअल डिझेल किंवा पेट्रोल जे टाकणार आहे त्याच्यासाठी आपल्याला इथं ट्रान्झॅक्शन मध्ये व्हेकल फ्लुईंग डिटेल्स जे आहेत ती व्हेकल फ्लुईंग डिटेल्स आपल्याला एंट्री करायची. त्यासाठी परत आपल्याला सॉलिड वेस्ट मध्ये जायचं आहे, ट्रान्झॅक्शन मध्ये जायचं आणि आपण जी पेट्रोल डिझेल टाकतो त्याची व्हेकल फ्लुईंग डिटेल्सची आपल्याला इथे एंट्री करायची. तर त्यासाठी सिलेक्ट करायचं आहे तर ते पॉईंट नोट डाऊन करून घेतला ते मी सांगतो की बाबा ते सॅनिटेशन स्टाफ टार्गेटसाठी. तर इथं हे करायचं आहे. हो येस, कुठल्या गाडीचा पेट्रोल भरायचं किंवा डिझेल भरायचं, डंपर त्याचा जी पण काय रजिस्ट्रेशन नंबर होता ती सिलेक्ट करायचा, कधी पेट्रोल भरणार किंवा डिझेल भरणार ती तारीख सिलेक्ट करायची, इथे ऍड म्हणायचं आहे. त्याच्यानंतर व्हेकलचं रिडिंग किती होतं ती इथं टाकायचं आहे. टाईप ऑफ पेट्रोल पंप कुठला होता, भारत पेट्रोल पंप, इंडियन पेट्रोल पंप ती टाकायचं आहे. त्याच्यानंतर आता ही नवीन आपण ऍड केलेलं ती नाव मी सिलेक्ट केलं पेट्रोल पंपाचं, काय टाकणार पेट्रोल, डिझेल, CNG, डिझेल टाकलाय, क्वांटिटी जी आहे ती क्वांटिटी टाकली, युनिट्स टाकले लिटर्समध्ये. त्याच्यानंतर कॉस्ट किती, 1, 2, 3, 100 लिटर पेट्रोल डिझेल आहे तर 1000 रुपये. रिसिट नंबर त्यांनी दिला आपल्याला, रिसिट पेट्रोल टाकल्याची किंवा डिझेल टाकल्याची ती रिसिटचा नंबर इथे एंटर करायचा आहे. रिसिटची जी डेट आहे ती रिसिटची डेट इथं आपल्याला एंटर करायची आणि त्याच्यानंतर सेव्ह म्हणायचं आहे. आणि इथे चूज फाईल म्हणल्यानंतर ती जी रिसिट आहे त्याची सॉफ्ट कॉपी आपल्याला इथं अटॅच करायची आहे डिझेल पेट्रोल भरलेलं. ओपन आणि सेव्ह म्हणलं. अशा पद्धतीने जी आपण डिझेल पेट्रोल भरतो त्याची आपल्याला इथं एंट्री करायची. त्याच्यानंतर सेम ती मास्टर्स आपण फक्त टाकलं होतं. आता ऍक्च्युअल ज्यावेळेस मेंटेनन्स किंवा व्हेकल मेंटेनन्सची ज्यावेळेस एंट्री असते ती ट्रान्झॅक्शन मध्ये करायची. त्यासाठी सॉलिड वेस्ट मध्ये जायचं, ट्रान्झॅक्शन मध्ये जायचं आणि त्याच्यानंतर व्हेकल रिपेअर किंवा मेंटेनन्सची एंट्री आपल्याला त्याच्यामध्ये करायची. येस.
इथे म्हणलं तर अगोदरच मी केलेले, नवीन करायचे असतं तर आपल्याला ऍड म्हणायचं आहे. हा, आता व्हेकलचा मेंटेनन्स शेड्यूल होता का नॉन शेड्यूल होता का पेंडिंग फॉर मेंटेनन्स आहे काय, तर शेड्यूल असेल तर इथं शेड्यूल म्हणजे ऑलरेडी शेड्यूल जर केला असेल तर शेड्यूल म्हणायचं, ते 23 तारखेला शेड्यूल होतं, होय आपण एंट्री केलेली आहे, त्यामुळे मी इथं 24 असं एक दिवसासाठी शेड्यूल होता, मी शेड्यूलला सिलेक्ट केलं, तारीख घेतली, इथं क्लिक केलं, सगळे ऑटोमॅटिक सगळ्याची कुठला गाडीचा प्रकार आहे, नंबर काय आहे, मेंटेनन्स म्हणजे किती दिवसांनी ठरलेलं आहे, ती सगळं हे केलेलं. आता ऍक्च्युअल त्याच्या वर्सेस ऍक्च्युअल टायमिंग इथं टाकायचं, व्हेकल मेंटेनन्सचा टाइम किती वाजता गाडी मेंटेनन्ससाठी इन झाली, तो टाइम इथं टाकायचा आहे. कधी कंप्लीट झालं हे टाकायचं आहे. कॉस्ट म्हणजे किती रुपये लागले ती अमाऊंट इथं टाकायची आहे. त्याच्यानंतर रिडिंग काय असेल तर ती रिडिंग आपल्याला इथं टाकायचं आहे. किती वेळासाठी डाऊन होती गाडी ती आवर्स टाकायचे. रिमार्क्स काय असतील तर टाकायचे. त्याच्यानंतर मेंटेनन्स कंप्लीट झाला का, जस्ट कंप्लीट झाला काय लोकेशन होतं, ती कोणत्या गॅरेजला नेलं ते नाव, आणि त्याच्यानंतर त्याचं जे काय असेल ती ॲड्रेस ते आपल्याला इथं टाकायचं आहे. आणि व्हेकल मेंटेनन्सची आपल्याला अशा पद्धतीने इथं एंट्री करायची. त्याच्यानंतर व्हेकल मेंटेनन्स नंतर ना यस, आता पुढची जी एंट्री आहे ती अगोदर सांगतो. इथं आता मेन सगळ्यात जी ट्रान्झॅक्शनमध्ये वेंडरचं पेमेंट करायचं, कामाच्या अगेन्स्ट वेंडरचं जी पेमेंट करायचं आहे ती पेमेंटची एंट्री आपल्याला इथे करायची वेंडर पेमेंट डिटेल्समध्ये. तर त्याच्यासाठी आपल्याला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये जायचं, ट्रान्झॅक्शनमध्ये जायचं. ट्रान्झॅक्शनमध्ये गेल्यानंतर वेंडर पेमेंट डिटेल्सला आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. येस, त्याच्यानंतर इथं आपल्याला एंट्री इथं आपल्याला ऍड म्हणायचं. हा येस, तर इथं वेंडर पेमेंट डिटेल्समध्ये ती जी आपला वेंडर होता ती वेंडर आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे. कॉन्टॅक्ट नंबर इथे येतं ती हे करायचं आहे. त्याच्यानंतर इनवॉइस, त्याचं इनवॉइस द्यावं लागेल त्याला. त्या इनवॉइसची अमाऊंट आपल्याला इथं टाकायचे. इनवॉइसचे डिटेल्स इथं टाकायचे आहेत की बाबा इनवॉइसचा नंबर काय होता, ती इनवॉइस डेट किती तारखेने इनवॉइस दिला, आणि इनवॉइस कुठून कुठपर्यंत म्हणजे कुठल्या महिन्यासाठी किंवा कुठल्या पिरियडसाठी दिलाय ती इथं आपल्याला टाकायचं. त्याच्यानंतर त्याची जी सॉफ्ट कॉपी आहे त्याच्या बिलाची किंवा इनवॉइसची ती आपल्याला इथं टाकायची, सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर अजून जर काय ते डॉक्युमेंट असतील, इनवॉइस बिनवॉइस ती म्हणजे बाकीचे जे काय डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट्स आपल्याला इथं जे अटॅच करायचे आहेत. त्याच्यानंतर अप्रुव्हल डिटेल्समध्ये जी पण कुठलं डिपार्टमेंट आहे ती सॉरी म्हणजे आपलं इथं कुठलं आता या अकाउंट्स डिपार्टमेंट असतं, अकाउंट्स डिपार्टमेंट पेमेंट करतं तर अकाउंट्स डिपार्टमेंटचं इथं नाव घ्यायचं आहे. आणि इथं डेजिग्नेशनचं म्हणजे इथं डेजिग्नेशन यायला पाहिजे, HOD म्हणजे अकाउंट्सचं जे पण कोण HOD आहे त्या डेजिग्नेशन यायला पाहिजे, आणि एम्प्लॉईचं नाव इथे यायला पाहिजे. आणि इथं सेव्ह आपण म्हणजे एंट्री पेमेंट जे आपण त्याचं करणार त्याची एंट्री आपण इथं
करू शकतो. पण ही सध्या इथं ही पॉपअप ह्याच्यावर काम चालू आहे. हे पॉपअप इथं व्हॅल्यू येत नाही त्या डिपार्टमेंटच्या, तर त्यासाठी आपला चालू आहे. 1-2 दिवसात होऊन जाईल. मी तर तसं मेन्शन पण केलेलं की वेंडर ॲट द टाइम ऑफ वेंडर पेमेंट डिटेल्स इन अप्रुव्हल डिटेल्स डेझिग्नेशन आणि एम्प्लॉईचं नाव पॉपअपमध्ये होत नाहीये. तर ते थोडंसं काम चालू आहे, त्याच्यावर येऊन जाईल. काय विषय नाही, किरकोळ विषय आहे ती. आज उद्यामध्ये ती दाखवतो मी, काही विषय नाही. तर इथं आल्यानंतर त्याचे फक्त नावं येतात आणि आपल्याला सेव्ह करावं लागतं. एवढंच आहे वेंडर पेमेंट डिटेल्स. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता पुढची जी एंट्री आहे ती कशाची, तर पब्लिक टॉयलेट सिस्टीमची पण आपल्याला इथं एंट्री करावं लागते. त्यासाठी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे, ट्रान्झॅक्शनमध्ये जायचं आणि त्याच्यानंतर पब्लिक टॉयलेट जे आहे ते पब्लिक टॉयलेटची आपल्याला इथं एंट्री करायची आहे. मी ते ऑलरेडी केलेले दाखवतो, काय किरकोळ. तर त्यासाठी आपल्याला इथे काय नाही, पब्लिक टॉयलेटची आपल्याला इथे एंट्री करायची आहे. कुठला पब्लिक टॉयलेट आहे, कम्युनिटी टॉयलेट आहे, त्याची आपल्याला इथे हे करायचं आहे. टॉयलेटची जी काय म्हणजे ते पब्लिक टॉयलेटची जी काय नाव असेल ती इथं टाकायचं आहे. ॲड्रेस टाकायचा, सिटिंग कॅपॅसिटी जी आहे, कुठल्या वॉर्ड आणि लोक झोनला आहे ती टाकायचं आहे. लोकेशन सिलेक्ट करायचं आहे, जिओ कोऑर्डिनेट सिलेक्ट करायचं आहे आणि पब्लिक टॉयलेटची किंवा कम्युनिटी टॉयलेटची आपल्याला इथं एंट्री जी आहे ती करायची. अशा पद्धतीने ही जी मॉड्यूल आहे, म्हणजे मी तुम्हाला आता पूर्ण टोटल फ्लो इच अँड एव्हरी एंट्री करून ट्रान्झॅक्शन करून पूर्ण दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये सॉलिड वेस्टमध्ये पहिल्यांदा म्हणजे सगळं कसं करायचं, त्याच्यानंतर मास्टर्स, त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन्स आणि आपल्याला आता या मॉड्यूल्समधले जी शेवट फक्त थोडेसे रिपोर्ट्स जे आहेत ते रिपोर्ट्स आपल्याला इथे बघायचे. तर रिपोर्ट्समध्ये गेल्यानंतर पहिला जो आपला रिपोर्ट आहे तो टार्गेटेड गार्बेज वर्सेस ॲक्च्युअल गार्बेज जी कलेक्शन झालं त्याचा अहवाल आहे. अगर 23 तारीख घेतली आजची आणि शो रिपोर्ट मी म्हणलं. येस, हे अशा पद्धतीने हा अहवाल जो आहे तो येतोय आपला जी डम्पिंग ग्राउंड नुसार आणि त्याच्यानंतर टार्गेटेड गार्बेज किती होतं आणि ॲक्च्युअल गार्बेज किती होतं, अशा पद्धतीने हा जो आहे तो रिपोर्ट आहे. त्याच्यानंतर सेकंड नंबरचा जे रिपोर्ट आहे तो आहे सेग्रिगेशनचे डिटेल्सचा रिपोर्ट आहे. तो पण आपण इथं काढू शकतो. जस रिसोर्स सेग्रिगेशनचा जे रिपोर्ट आहे तो आपण काढू शकतो. त्याच्यानंतर व्हेकल ती डिझेल पेट्रोल जी काय भरलेलं आहे त्याचा पण जी काय अहवाल आहे तो आपण इथनं व्हेकल फ्लुईंग डिटेल्स मधनं आपण इथनं काढू शकतो. काय टाकलं डिझेल. सिरीज एक नंबर आपण टाकलेला, तारीख बिरीख
डिझेल पेट्रोल जे काय भरलं त्याचा हा रिपोर्ट आहे. त्याच्यानंतर हा मेंटेनन्स जे आपण करतो तर हा मेंटेनन्सचा रिपोर्ट आहे. येस, लास्टचा जो रिपोर्ट आहे तो त्याच्यानंतरचा रिपोर्ट आहे कंपॅरिझन ऑफ एक्सपेंडिचर रिपोर्ट. आता हा कंपॅरिझन ऑफ एक्सपेंडिचर रिपोर्ट काही येणार नाही, कारण का आपली जोपर्यंत वेंडरला पेमेंटची जोपर्यंत एंट्री पडणार नाही तिथं ट्रान्झॅक्शन मध्ये, तोपर्यंत हा रिपोर्ट काही येणार नाही. वेंडर नेम आम्ही सिलेक्ट करून जरी काढला तरी माझ्या मते नाही येणार हा रिपोर्ट, किंवा ब्लँक येईल, कारण का वेंडरची पेमेंट तर आपलं एंट्री तर आपली सेव्ह झाली नव्हती. येस, रिपोर्ट तर आलाय. हा होईल ना, नो डेटा फोन, कारण का जी एंट्री आपली झाली नाही त्यामुळे हाल नाही, येऊन जाईल, का विषय नाही 2 दिवसात. आणि त्याच्यानंतर लास्टचा आपला जो रिपोर्ट आहे तो डम्पिंग ग्राउंड्स, आणि जे पण आपल्या डम्पिंग ग्राउंड्सची आपण एंट्री केलेली आहे ते डम्पिंग ग्राउंड्सची एंट्री आणि त्याचा रिपोर्ट डिटेल्स. येस, हा डम्पिंग ग्राउंड डिटेल्सचे ती रिपोर्ट. अशा पद्धतीने सगळे अहवाल पण मी दाखवलेले आहेत. आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचं म्हणजे टोटल पूर्ण मॉड्यूल तुम्हाला दाखवलं. मास्टर ट्रान्झॅक्शन रिपोर्ट्स, कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये लुकअप्स, पिकअप्स, सेटिंग सगळे केलेलं आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम असला तर तुम्ही विचारू शकता. पुन्हा डाऊट असतील तर विचारा. हॅलो, आणि फायर सेशन आहे नंतर घेतलं जाईल ना? तुम्हाला टाइम वगैरे कळवलं जाईल, टाइम अँड डेट, आणि त्याप्रमाणे फायर सेशन घेतलं जाईल. कुणाला या मॉडेल कोणा डाऊट नसेल तर आपण सेशन क्लोज करूया. विचार श्रीकांत सर, हा बोला. कन्क्लूड करूया मीटिंग. ठीक, ओके. कोणा डाऊट नसेल. ओके, थँक्यू. ओके, थँक्यू.